धुळ्यात भाड्याने घेतलेल्या गाड्या विकणारी टोळी गजाआड, धुळे तालुका पोलिसांची कारवाई। धुळे तालुका पोलिसांनी भाड्याने वाहने घेऊन ती परस्पर विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे। या प्रकरणी 6 आरोपींना अटक करण्यात आली असून 2 चारचाकी वाहने जप्त करण्यात आली आहेत। तक्रारदार अभिषेक पाटील राहणार नांदगाव जिल्हा नाशिक यांनी सोशल मीडियावर महिंद्रा थार विक्रीस असल्याचे पाहून संपर्क साधला। आरोपींनी 3 लाख रुपये घेत गाडी दिली, मात्र नंतर खरी मालकी सांगत काही इसम ती घेऊन गेले। आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तक्रारदाराने हुशारीने नवीन नावाने पुन्हा आरोपींशी संपर्क साधून गाडी खरेदीस तयार असल्याचे सांगितले। 7 फेब्रुवारी रोजी शिरूर चौफुली येथे आरोपी आले असता नागरिकांच्या मदतीने त्यांना पकडून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले। धुळे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी पत्रकार परिषदेत या कारवाईची माहिती दिली। पुढील तपास छाया पाटील करत असून आरोपींकडून आणखी फसवणुकीची प्रकरणे उघडकीस येण्याची शक्यता आहे। नागरिकांनी अशा प्रकारच्या फसवणुकीपासून सावध राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे। सदरची कारवाई पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांनी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे तालुका पोलीस स्टेशन येथे नेमणुकीत असलेले महिला पोलीस कॉन्स्टेबल छाया पाटील, पोलीस कॉन्स्टेबल कुणाल पान पाटील, उमेश पवार, विशाल पाटील, ललित खळगे, योगेश पाटील, अविनाश गहिवड, चेतन कंखरे, योगेश कोळी, धरीत सांगळे, सखाराम खांडेकर, राजू पावरा, भावेश जिरे यांचे मदतीने करण्यात आली आहे। धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक, धुळे। धुळे तालुक्याचे सिनियर पीआय अभिषेक पाटील यांना अशी एक इन्फॉर्मेशन मिळाली होती की ज्या ठिकाणी अशा भाड्याने गाड्या देतात परंतु ड्रायव्हर देत नाही, नुसत्या गाड्या भाड्याने देण्याची अशा अनेक कंपन्या असतात। त्याच्यामुळे अशी एक बातमी मिळाली होती की या कंपन्यांकडनं भाड्याने गाड्या विदाऊट ड्रायव्हर घ्यायच्या आणि त्या परस्पर त्यांची विक्री करायची। या अनुषंगाने ट्रॅप लावला असता एकूण 6 आरोपी यांना आपण हैदराबादचे राहणारे आहेत म्हणजे त्यांना अटक केली आहे। त्यांच्याकडनं एकूण 3 वाहनं, थार, इनोवा आणि मारुती सुझुकीचे असे 3 वाहनं जप्त केले आहे। त्याच्यामध्ये तपासामध्ये आता अजून निष्पन्न होईल की यांनी किती लोकांना या प्रकारे फसवलेलं आहे आणि किती वाहनं यांनी परस्पर विक्री केलेली आहे।